वरोरा तालुक्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीही कायम, कामकाज ठप्प, नागरिक त्रस्त। वरोरा तालुक्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवस असून तहसील कार्यालयातील संपूर्ण कामकाज ठप्प झालंय। राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनाला वरोरा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दर्शवत संपात सहभाग घेतलाय। या संपाचा थेट परिणाम महसूल विभागाच्या कामकाजावर झाला असून जात उत्पन्न, रहिवासी दाखले, जमीन नोंदी, फेरफार, वारस नोंदी यांसारखे महत्त्वाची कामं पूर्णपणे ठप्प झाली। दररोज विविध कामांसाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करूनही निराश होऊन परत जावं लागतंय। विशेषतः विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले, शेतकऱ्यांची जमीन संबंधित कामे आणि इतर तातडीची कामं रखडल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढतीये। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ आणि गट ड कर्मचारी महासंघ यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली हा संप पुकारण्यात आलाय। जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचं नियमितीकरण, रिक्त पदे भरणे, चतुर्थ श्रेणी भरतीवरील प्रमुख बंदी उठवणे आणि कॅशलेस आरोग्य सुविधा देणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। कर्मचाऱ्यांच्या मध्ये शासनाकडून वारंवार आश्वासनं दिली गेली, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे हा संप आता अस्तित्वाची लढाई बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी कामकाज सुरळीत होण्याची शक्यता कमी आहे। शासनानं लवकर सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वरोरा भद्रावती प्रतिनिधी आशिष कोटकर यांचा रिपोर्ट। राज्य सरकारी समन्वय समितीद्वारे आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते आणि 7 वेळा सुद्धा आम्ही सक्रिय आंदोलन केले होते, परंतु 15 महिन्याचा कार्यकाळ होऊन सुद्धा शासनाने आमच्या मागण्याची दखल घेतलेली नाही। त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव हा 21 एप्रिलपासून बेमुदत संप करावा लागला आहे। या संपामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहे की जे सुधारित नवीन जुनी पेन्शन योजना आहे त्यांची अधिसूचना विस्तृतप्रमाणे जारी करावी। तसेच महाराष्ट्रामध्ये भरपूर रिक्त पदे आहेत, त्यामुळे जे रिक्त पदे आहेत ते शासनाने तात्काळ भरावे आणि ज्या कंत्राटी कर्मचारी यांना सेवेमध्ये 10 वर्षाचा कार्यकाल झालेला आहे त्यांना नियमित करावे आणि वाहन चालक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, शिपाई हे जे संवर्ग आहे याच्यावर सरकारने बंदी घातलेली आहे आणि हे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याबाबत त्यांनी निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय उठवून ही बंदी उठवावी आणि जे शासकीय जे बेरोजगार विद्यार्थी आहे त्यांना याच्यासाठी भरती काढून त्यांना एक भरतीची संधी उपलब्ध करून द्यावी। तशीच जे अनुकंपा तत्वावरील भरती आहेत त्याच्यावरील एक विशेष बाब म्हणून जी प्रतीक्षा यादी आहे त्या सर्व यादीतील कर्मचाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांचे जे पाल्य मृत्यू झालेले आहेत त्यांना सामावून घेण्यासाठी हा आम्ही संप पुकारलेला आहे। आज हा आमचा संपाचा दुसरा दिवस आहे। जर शासनाने आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही हा संप अजून उग्र करू। धन्यवाद।